ओम नमो आदेश अलख निरंजन श्री नवनाथ कथासार अध्याय 4. देवी या अध्यायामध्ये आपण देवीच्या भैरवांची व दासींची फजिती नाथांनी कशी केली आणि देवीचे दर्शन घेतले ते बघणार आहोत. मच्छिंद्रनाथाने सेतुबंध रामेश्वरास मारुतीशी सख्यत्व केल्यानंतर तो हिंगळा देवीच्या दर्शनात जावयास निघाला. ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती होय. जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजापाशी पोहोचला तेव्हा दरवाजावर महाप्रबळ अष्टभैरव उभे होते. त्यांनी मच्छिंद्रनाथास पाहताच ओळखले व साबरी मंत्राने नागपत्र अश्वत्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतले आहेत. हे त्यांचा कार्यभाग कितपत सिद्धीस गेला आहे याची प्रचिती पाहण्याचा त्यांच्या मनामध्ये आले. म्हणून ते भैरव आपली रूपे पालटून संन्यासी बनले आणि दाराशी उभे राहिल्यावर तुम्ही कुठे जात वगैरे मच्छिंद्रनाथास ते विचारू लागले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले, देवीचे दर्शन मला घ्यायचे आहे, माझ्या मनामध्ये आहे, म्हणून मी आज जात आहे. असे सांगून मच्छिंद्रनाथाने त्यास विचारले की तुम्ही संन्यासी आहात, तुमची मर्जी आज जावायची आहे की काय? त्यावर ते म्हणाले, आम्ही येथले द्वारपाल आहो. येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनास येतात त्यांच्या पाप पुण्याची चौकशी करून आणि जो पुण्यवान असेल व मनापासून दर्शनाची इच्छा करणार असेल त्यासच आम्ही आज जाऊन देतो. यात्सव तुझ्या पाप पुण्याचा आम्हास झाडा दे, मग तू आज जा. कोणी विषय विलासाचे दुष्कृत्य जर लपवून ठेवले तर आत प्रवेश करतेवेळीस तो मध्येच दारात अडकतो, कारण त्यावेळेस दार अतिशय अरुंद होत जाते. मग खोटे बोलून अडकला आहे असे पाहताच आम्ही त्यास मागे ओढून शिक्षा करतो. याकरिता तुमच्या हातून जी जी कर्मे झाली असतील ती सर्व सांगून येथे झडती द्यावी व मग दर्शनात जावे. अष्टभैरवांचे असे भाषण ऐकून घेऊन मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी पाप पुण्य काही एक जाणत नाही. मजकडून आजपर्यंत जी जी कर्मे घडली ती सारी ईश्वर प्रीत्यर्थी केली आहेत. तशात आम्ही पाप पुण्यापासून अलिप्त आहो. हे भाषण ऐकून ते संन्यासरूपी अष्टभैरव चकित झाले व म्हणाले, जन्मास आल्यानंतर तू केलेली कामे छपून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागवायचा नाही. मार खाऊन परत जावे लागेल. ह्याकरिता काही वाईट असेल ते सांगून आज जावे, म्हणजे अंबाबाई कृपा करील व तुला दर्शन देईल. अशा प्रकारचा बराच संवाद होऊन शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाला की प्राण्यांना शासन करण्याकरता मी अवतार घेतला आहे. मज पुढे तुम्हा मशकांचा प्रताप अद्भुत आहेत असे माझ्याने म्हणवेल तरी कसे? हे ऐकून अष्टभैरवास राग आला व ते त्रिशूळ, फरस, गांडीव, तलवारी, अंकुश, बर्ची, गदा, भाले, कुऱ्हाडी अशी तीव्र शस्त्रे घेऊन युद्ध करण्यास सिद्ध झाले. मच्छिंद्रनाथाने पण जय जय श्री दत्त गुरुराज म्हणत हातात भस्म घेतले आणि मंत्रून म्हटले की मित्रा वरुणी देवा, माझ्या कार्यासाठी तयार रहा. वरुणी, अग्नी, वायू, इंद्रादिदेव, गण, गंधर्व आदी करून सर्वांनी कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी तयार राहावे. तुम्हा सर्वांना मी नमस्कार करीतो. अशा रीतीने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंत्रलेले भस्म 10 दिशांना फेकले. नंतर वज्रपंजर प्रयोग म्हणून विभूती अंगास लावल्यानंतर त्यांचे शरीर वज्राहूनही कठीण झाले. नंतर मच्छिंद्रनाथाने भैरवास सांगितले की तुम्ही आता आळस करून विलंब करू नका, युद्ध करण्यास तयार व्हा. न कराल तर तुम्हास माता पित्यांची शपथ आहे. हे ऐकून अष्टभैरवांनी रागाने तीव्र शस्त्रे सोडली, परंतु मच्छिंद्रनाथाने त्यात जुमानले नाही. ती त्यास गवताच्या काड्यांप्रमाणे वाटली, परंतु त्या योगाने तिन्ही लोकांत थरकाप होऊन गेला. त्यावेळी वासवशक्ती सोडण्यात आली. तिच्या आवाजाने ब्रह्मांड दंदना आणून गेले. तो अंबेने ऐकताच शोध करण्यासाठी आपल्या लावण्यखानी दासी पाठवल्या. त्यांनी हा प्रलय पाहिल्यानंतर दुसऱ्या असंख्य दासी मदतीस आणून शस्त्रास्त्रांचा मजबूत मारा चालू केला, परंतु मच्छिंद्रनाथाने त्या सर्वांचे निवारण केले आणि भुलविणारे मोहिनी अस्त्र कामशरामध्ये योजून प्रेरिताच त्या अस्त्राने दासींच्या देहात गुप्त संचार करून पिशाच्य समान सर्वांना भ्रमविले. या प्रकाराचा चमत्कार चालला असता विद्यागौरव अस्त्राच्या प्रयोगाने त्याने सर्वांस नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिले. नंतर माया अस्त्राच्या योगाने मच्छिंद्राने हजारो पुरुष त्या स्त्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरण अस्त्राच्या प्रयोगाने त्या सर्व स्त्रियांस शुद्धीवर आणले. त्यावेळी समोर हजारो पुरुष व आपण वस्त्ररहित असा प्रकार पाहून त्या दासी परम लज्जित होऊन राणूमाळ
पळत सुटल्या. अशा स्थितीमध्ये त्या पळत असता भैरवकंठी प्राण धरून अत्यवस्थ पडलेले त्यांनी पाहिले. मग त्या पळून भगवतीजवळ गेल्या. त्यांची अवस्था पाहून अंबेला आश्चर्य वाटले. तिने काय प्रकार घडला म्हणून विचारताच दासी म्हणाल्या, सुकृत सरलम म्हणून ही दशा प्राप्त झाली. कोणी एक जोगी आला आहे, त्याने ह्या रीतीने आमची दुर्दशा करून टाकली. त्यानेच भैरवाचा प्राण कासावीस केला आहे. आता तुम्ही आपला गाशा गुंडाळून येथून कुणीकडे तरी पसार व्हा, नाहीतर तुम्हावर हाच प्रसंग येऊन गुजरेल असे आम्हास दिसते. अशा प्रकारे त्या दासी कावऱ्या बावऱ्या होऊन भगवती सांगू लागल्या. त्या भिवून गेल्यामुळे थरथरा कापत होत्या व त्यांच्या डोळ्यापुढे तो जोगी दिसत असल्यामुळे भयाने आला आला असा शब्द त्या करीत होत्या. हा सर्व प्रकार भवानीने ऐकून घेतल्यानंतर तिला परम आश्चर्य वाटले. मग तो कोण आहे हे ती अंतर्दृष्टीने पाहू लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कवी नारायणाने अवतार घेतला असल्याचे तिच्या लक्षात आले. नंतर तिने सर्वांस वस्त्र दिली आणि त्यासह अंबा मच्छिंद्रनाथांजवळ गेली. तिने अतिप्रेमाने त्यास हृदय धरले. तेव्हा तो जगन्मातेच्या पाया पडला. अंबेने त्यास मांडीवर बसवले व प्रताप करून दाखवल्यावर तिने त्याची तारीफही केली. शेवटी तिने त्यास भैरवांना सावध करावयास सांगितल्याबरोबर त्याने वात आकर्षण अस्त्र काढून घेतले. भैरव सावध होऊन पाहू लागले. अंबा मच्छिंद्रनाथास मांडीवर घेऊन बसली आहे असे त्यांचे दृष्टीस पडले. त्यांनी देखील मच्छिंद्रनाथाची तारीफ करून त्याला शाबासकी दिली व नाग अश्वस्थाखाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यास आशीर्वाद दिल्याबद्दलचा मूळचा सांदत मजकूर अंबेला कळविला. तो ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहावा असे आले आहे म्हणून अंबेने नाथास सांगितले. त्यावेळी तू सांगशील तसे मी तुला करून दाखवितो असे नाथाने म्हटल्यावर तिने पर्वत आकाशातून ओढवून पुन्हा जागच्या जागी आणून ठेवायस सांगितले. हे ऐकून त्याने वातास्त्र योजून व मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले. तेव्हा पर्वत आकाशात भ्रमण करू लागला. मग तिने त्याची पाठ ठोपटून वाखाणणी केली आणि पर्वत उतरावयास सांगितले. तेव्हा त्याने वायू अस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेविला. ते पाहून अंबे संतोष वाटला. मग नाथास घेऊन अंबा आपल्या स्थानास गेली. तेथे त्रिरात्र राहिले. जाते समय अंबेने प्रसन्न होऊन त्यास सर्पास्त्र आणि भिन्नास्त्र अशी 2 अस्त्रे प्रसादा दाखल दिली. त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथा अंबेस नमस्कार करून निघून गेला. असा आपला 4था अध्याय समाप्त झाला आहे. हा अध्याय वाचल्याने कपट कारस्थाने बंद पडून शत्रूचा नाश होतो, शांती लाभते. नाथांवरील असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ दुसऱ्या ग्रुपवर शेअर करा. ओम नमो आदेश अलख निरंजन आदेश गुरु को ओम चैतन्य सिद्ध सद्गुरु श्री गुरु गोरक्षनाथ जी को आदेश बाबा सोहम आदेश सिद्ध आदेश दत्त गुरु महाप्रभु जी को आदेश बाबा अलख निरंजन आदेश गुरु को.